आणि हडपसर आणि थोड्या वेळाने आपले प्रांताध्यक्ष पण येतील. इथून मी आता लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिथून आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्या सारसबागेच्या समोरचा पुतळा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला आपण तिथं हार घालू, त्यांना अभिवादन करू आणि मग नंतर आपण गणरायाची पूजा करून दर्शन घेऊन आपण पुढच्या कामाला त्या ठिकाणी जाणार आहोत. आज एक आनंदाचा माझ्या भगिनींच्या दृष्टीनं, माझ्या बहिणींच्या दृष्टीनं, माझ्या मुलींच्या आणि माता आया मायमाऊलीच्या दृष्टीनं महत्त्वाचा दिवस आहे. आपली महिला बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांना वित्त विभागाने मध्ये 6,000 कोटी रुपयाचा निधी त्यांना दिला आणि जे आपल्या माझी लाडकी बहीण योजना आहे ज्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये बरीच चर्चा आहे आणि उद्याच्या 17 तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आणि आदितीच्या उपस्थितीत बालेवाडीला एक भव्य दिव्य कार्यक्रम आपण घेतोय. कित्येक हजार महिला भगिनी तिथं उपस्थित राहणार आहेत. आपलं ठरलेलं होतं की 17 तारखेला त्यांच्या अकाउंटला जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3,000 रुपये 2 महिन्याचे 1,500 प्रमाणे द्यायचे. ते सबल करण्याकरता आहे, ते त्यांना सक्षम करण्याच्या करता आहे. हा जो लाभ आहे आणि त्या लाभातनं माझ्या महिलेला बळ मिळावं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या माझ्या भगिनी वर्गाला हे पैसे त्यांच्या DBTमध्ये डायरेक्ट त्यांनी दिलेल्या अकाउंटमध्ये आपण टाकतोय. काल बंधू भगिनींनो, कार्यकर्त्यांनो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली, तशा पद्धतीनं काल आपण 35 लाख मायमाऊली आणि आपल्या भगिनी आणि मुलींच्या अकाउंटला पैसे पाठवलेले आहेत. आज उद्या मिळून साधारण 50 लाखाच्या पुढं रक्कम संख्या लाभार्थींची जाईल आणि 17 तारखेला साधारण आमचा प्रयत्न आहे की कमीत कमी 1 कोटी आणि जास्तीत जास्त 1.25 कोटीपर्यंत आमच्या मायमाऊलींना ते पैसे मिळाले पाहिजेत. काही जण टीका टिप्पणी करतात, परंतु आज स्वातंत्र्याचा महत्त्वाचा दिवस आहे. स्वातंत्र्य दिनी आपण एकमेकाला शुभेच्छा देत असतो. ज्या मान्यवरांनी, ज्या सैनिकांनी, ज्या जवानांनी त्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या करता जे शहीद झाले, त्या सगळ्या शहीदांचं स्मरण करणं, त्यांची आठवण करणं, त्यांच्या पुढं नतमस्तक होणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. त्यांनी त्या काळामध्ये आपल्याला देशाला स्वातंत्र्य महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली मिळवून दिलं. म्हणून आज देशामध्ये, आपल्या जगामध्ये आपला देश एक महत्त्वाचा देश म्हणून ओळखला जातो. 5व्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था गेलेली आहे. आपण यंदा खूप चांगल्या योजना अर्थसंकल्पामध्ये दिलेल्या आहेत. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून हे काम आपण केलेलं आहे. वीज माफी आमच्या शेतकरी बांधवांना दिलेली आहे. फी देखील कॉलेजची गरिबांच्या मुलींची आता आपण सगळी भरणार आहोत आणि इतर पण 3 गॅस सिलेंडर आणि इतर पण अनेक योजना त्याच्यामध्ये आहेत. त्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आपण भागाभागामध्ये जाऊन आपल्याही कार्यकर्त्यांना समजून सांगतोय, लाभार्थ्यांना पण लक्षात आणून देतोय. काही योजना जशी माझी लाडकी बहीण योजना सर्व दूरपर्यंत पोचली. मी आता नाशिकच्या, जळगावच्या दौऱ्यावर, नगरच्या, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होतो, त्यावेळेस मी बघितलं ही योजना आता सर्व दूरपर्यंत त्या ठिकाणी पोचलेली आहे. खरं तर हे फक्त पक्षाचे कार्यक्रम नसून सर्व क्षेत्रातील हजारो लोक या संविधान सभांमध्ये एकत्र आले आहेत आणि भारताच्या संविधान आणि त्यांच्या मूल्यावर आलेले आहेत. हेच खरं तर एकत्रित चर्चा करत आहेत. हा आपल्या स्वातंत्र्य दिनाचा खरा उत्सव आहे असं मी मानतो. आम्ही पुन्हा एकदा मी स्वतः सर्वांना खात्री देऊ इच्छितो की तुमचा माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
भारतीय संविधानाच्या तत्वाबरोबर उभा आहे आणि आम्ही त्याचे प्राणपणाने संरक्षण करू हा शब्द मी तमाम भारतीयांना महाराष्ट्रातल्या जनतेला देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.